श्री सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटीवर कर्मचाऱ्यांचा डल्ला. 46 कर्मचारी निलंबित, 9 कर्मचाऱ्यांना अटक. मुंबईकरांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धिविनायकाची दानपेटी मंदिरातील कर्मचाऱ्यांनीच लुटल्याचे स्पष्ट झाले आणि या प्रकरणी 46 कर्मचाऱ्यांना श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टने निलंबित केले, तर 9 कर्मचाऱ्यांना अटक झाली. सध्या हे कर्मचारी जामिनावर सुटलेले आहेत. गेल्या मार्चमध्ये श्री सिद्धिविनायक मंदिरातील हा अंदाजे 18 कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. मात्र ट्रस्टने त्याचा कोणताही बबराव होऊ दिला नाही. आपल्याच पातळीवर या प्रकरणाची चौकशी केली होती आणि कर्मचाऱ्यांविरोधात कारवाईचं पाऊल उचललं. श्री सिद्धिविनायकाच्या दानपेटीवर हात मारणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या तब्बल 55वर पोहोचल्याने या घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी संपूर्ण प्रकरणाची CID किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून स्वतंत्र चौकशी व्हावी अशी भूमिका जाहीर केली. अफरातफर झाल्याचे समोर आल्यानंतर 9 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. 46 जणांविरोधात निलंबनासह विभागीय कारवाई करण्यात आली. मात्र हा प्रकार केवळ अलीकडचा नसून अनेक वर्षांपासून सुरू आहे अशी याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळे संपूर्ण आर्थिक व्यवहारांचा स्वतंत्र आणि सखोल तपास होणं आवश्यक असल्याचं सरवणकर यांनी म्हटलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.